सिद्ध झाला. 20व्या माझी इतर स्त्रीची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असेल. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्य त्यांनी त्यांच्या इच्छा पुरवणे. आता हा 21वा अध्याय अवकथेचा कळसर्वा ह्या अवघ्यांचा लेखावा तुम्ही श्रोते हो. प्रत्यक्षा परिप्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांची या अध्याया. वर्गणीच्या जोरेचे समाधीचे काम झाले. मनापासून भक्त चटले वर्गणी गोळा करायला. ऐसा भव्य सुंदर काम मोठे भूमीवर धर्मशाळा चौफेत चौबाजूने बांधलेल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लावला. त्यांची नावे तुम्हाला सांगतात ग्रंथ वाटेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे कथितो उकाजीचा नंतर हरिपाटील नाम याचे, सांगवी गावचा बनाजी, उमरीचा गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू बुदाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसपेठचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंद्रांचा रतनलाल, पंचगवांचा दत्तूलाल, याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंह ठाकरीचा किसन बेलमंडलीकर, विठोबा पाटील चावडेकर, धसण्यापुरता राहणार गंगाराम नाव द्यायचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रत्ना देऊनी केली मठाची उभारणी. भक्तीचव समर्थांच्या मोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असते साधे रे समाधीच्या चौकेत. समाधीच्या देणग्या दिल्या त्या बांधकामी चिरून केल्या. वरी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्याकरता जोर रुपया मागे एक आणा. तैसीत बाजार केलीशी धान्यावर कपाशी ती विकायची पट्टी बसवली त्यावर. गाडी मागे अर्धाणा हर्षवाटे देताना काही समर्थांच्या चरणात सर्वांची समाधी पुढे पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे 4 सर्वश्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या कर्णीठाण केल्या आधारे करून केसरलाल शेट्टीने अनुष्ठान शतचंडीचे करणे